पहा 2 मिनिटं. आज आपल्याला भारतीय अर्थशास्त्र मीन्स इंडियन इकॉनॉमिक्स, माझी मेथड मराठी आहे, कुठे हिंदी, मराठी सगळ्यांना समजतं का? अडचण नाही. तर पहा आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था शिकायचं आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत घटक किती आहे? तर 41 घटक है, 41. उसमें कंटेंट्स है, इसके बारे में आपको स्टडी करनी है. सबसे पहले बेसिक कंसेप्ट है ना. मीन्स व्हाट इज मीन बाय इकोनॉमी. इकोनॉमी क्या है? व्हाट इज मीन बाय इकोनॉमिक्स, है ना. इसमें ये पढ़ना, बेसिक कंसेप्ट पढ़नी है. उसके बाद है कैरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकोनॉमी. इंडियन इकोनॉमी की कैरेक्टरिस्टिक क्या है ना. उस त्याचे वैशिष्ट्य काय याचा अभ्यास करायचा आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न काय, मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न काय, त्या मोजमापाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, उनकी मेथड्स कौन सी है ना. यदि हम नेशनल इनकम काउंट करें तो उनकी मेथड्स कौन कौन सी है. फॉर एग्जांपल प्रोडक्शन मेथड, उसके बाद में इनकम मेथड, देन एक्सपेंडिचर मेथड. ऐसे 3 मेथड्स हैं. उनके हिसाब से हम नेशनल इनकम काउंट करते हैं. तो ये इसमें हमको पढ़ना है नेशनल इनकम चैप्टर में. उसके बाद में है आर्थिक वृद्धि आणि आर्थिक विकास. इकॉनॉमिक ग्रोथ पढ़नी है और इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पढ़नी है. आता मी प्रत्येक 41 चॅप्टर वाचून दाखवू का? तर तुमच्याकडे आहे याचं डेटा आहे का तुमच्याकडे? एकंदरीत तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये काय काय अभ्यासायचं आहे हे माहिती आहे तुम्हाला. तर पुस्तक सांगतो मी तुम्हाला, म्हणजे मीही काही बाहेरून केलेलं नाही आहे. त्यासाठी काय रंजन कोळंबेंचं पुस्तक आहे बरोबर आहे. रंजन कोळंबेचं पुस्तक आहे आणि उत्कृष्ट पुस्तक है, ये बेस्ट है. अब ये है मराठी में. यदि कुछ लोग इंग्लिश में साइंस वाले होंगे तो उनको मराठी तो काम में नहीं आएगा ना. उसके लिए इंग्लिश की ढेर सारी कॉपीज अवेलेबल है मार्केट में और हमारे लैब में भी है. तो एक बार आप सर्च करो. रमेश सिंह करके एक किताब आती है सर. हाँ. हिंदी इंग्लिश भाषा में, वो तो आप यूज़ कर सकते हो. जो भी मटेरियल है ना कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए, तो आप यूज़ कर सकते हो. जो बेटर है रंजन कोळंबे में मैंने पढ़ी है इसलिए बता रहा हूँ आपको. और साथ ही साथ यूट्यूब में भी ढेर सारा डेटा अवेलेबल है. यदि आपको कॉम्पिटिटिव एग्जाम से कुछ मटेरियल चाहिए तो आप वहाँ से उठा सकते हो. ठीक है ना. तो मला बेसिक कन्सेप्ट सांगायचं आहे. काय असतं, काय झालं, ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र असं म्हणतात. आणि समाजशास्त्रामध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, राज्यशास्त्र येतं आणि अर्थशास्त्र. आणि अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूचा विचार केला जातो. अर्थशास्त्राला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र शास्त्राचं स्थान प्राप्त झालं 18व्या शतकामध्ये. कोणाला? अर्थशास्त्र. मग अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे, तर अर्थशास्त्र या 4 आर्थिक व्यवहारांनी बनलं आहे. पहिला आहे उत्पादन, पहिलं घटक आहे. दुसरा आहे विभाजन. मी इंग्लिशमध्ये पण सांगेल ना, ज्यांना अडचण असेल. विभाजन, विनिमय, आणि उपभोग. हे 4 आर्थिक व्यवहार आहेत. अर्थव्यवस्था कशी बनली आहे? प्रोडक्शन, डिस्ट्रीब्यूशन, एक्सचेंज एंड कंजम्पशन. हे 4 आर्थिक व्यवहार है. मीन्स इकोनॉमी इस पे चलती है ना, अर्थव्यवस्था याच्यावर चालते. हे 4 आर्थिक व्यवहार आहे. आणि या 4 आर्थिक व्यवहार आहेत, या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्या एकत्रीकरणाने जी व्यवस्था निर्माण होते त्याला अर्थव्यवस्था असं म्हणतात. प्रोडक्शन, डिस्ट्रीब्यूशन, एक्सचेंज अँड कन्झम्पशन हे आपले 4 फॅक्टर आहेत.
आर्थिक घटक आहे. यापासून याच्याशी संबंधित ज्याही संस्था आणि संघटना आहेत त्यांच्या एकत्रीकरणाने जी व्यवस्था निर्माण होते त्याला काय म्हणतात? अर्थव्यवस्था असते. आता अर्थव्यवस्थेचे प्रकार किती? अर्थव्यवस्थेचे प्रकार आता उत्पादक साधनाच्या मालकीनुसार मराठी समझ की नहीं समझ तो जबरदस्ती का मतलब नहीं है. कुछ लोगों को नहीं समझोगे. जनरली काय असतं बेटा, आपण मराठी फॅमिलीतूनच बिलॉंग करतो. जरी आपण सायन्समध्ये असलो की कुठेही असलो पण आमचं मातृभाषा काय आमची जवळपास सगळ्यांना समजतं मला असं वाटतं. बरोबर आहे. पण कन्सेप्ट समजेल तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यासाल इंग्लिश मिडियमची असाल ना, जेव्हा तुम्ही अभ्यासाल तुमचं इंग्लिश मिडियमचं तेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेला दिसेल. तर अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत? अर्थव्यवस्थेचे प्रकार दोन, मुख्यतः दोन प्रकार आहे अर्थव्यवस्थेचे. दोन प्रकार. पहिलं उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरं विकासाच्या अवस्थेनुसार. विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार आहेत. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अवस्थेनुसार दोन प्रकार. यामध्ये पहिलं आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था कैपिटलिस्टिक इकोनॉमी. इसमें क्या होता है ये बताऊंगा. दूसरा सोशलिस्ट इकोनॉमी, समाजवादी. आणि तिसरी आहे मिश्र मीन्स मिक्स्ड इकोनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था. इसमें भांडवलशाहीमध्ये काय असतं? भांडवलशाहीमध्ये उद्योगाचे मालक खाजगी असतात, प्राइवेट मैनेजमेंट रहता है. वही गुड्स और सर्विस प्रोड्यूस करते हैं, वही बिजनेस पे कंट्रोल करता है ना. मला काय म्हणायचं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगाचे मालक खाजगी असतात, सरकार नसतं. इथं वस्तूचं उत्पादन आणि सेवेचं उत्पादन स्वतः मालक वर्ग करतो आणि इथे वस्तूच्या किमती या बाजार भावानुसार मार्केट प्राइस के हिसाब से इनकी प्राइस डिसाइड होती है ना, कैपिटलिस्ट इकोनॉमी. देन समाजवादी अर्थव्यवस्था. इसमें क्या है, गवर्नमेंट ही कंट्रोल करता है. आप गुड्स और सर्विस प्रोड्यूस करते हो उस पर टोटल कंट्रोल किसका होता है? गवर्नमेंट. गवर्नमेंटचं कंट्रोल असतं. वस्तूचं उत्पादन करणं, त्याचं विभाजन करणं, या सर्व गोष्टींवर नियंत्रण कोण करत असेल तर सरकार करतं. इथे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये होतं काय की खाजगी व्यक्ती त्याचबरोबर सरकार हे दोन्हीही मिळून वस्तूचं आणि सेवेचं उत्पादन करतात. गुड्स और सर्विस, प्राइवेट और गवर्नमेंट दोनों सेक्टर इस पे कंट्रोल करते हैं. इसमें मिक्स्ड इकोनॉमी. काय झालं, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार मिक्स्ड इकोनॉमी अडॉप्ट की है इंडिया. तब से हमारी इंडियन इकोनॉमी कैपिटलिस्ट इकोनॉमी और सोशलिस्ट इकोनॉमी दोनों के मिक्सअप से हमारी इकोनॉमी चलती है. पण काय झालं, मिश्र इकोनॉमी मधून भारत काय झालं, हळूहळू तुमच्या लक्षात आलं. आज जो तुम्ही बघितलं तर मुठभर लोकांच्या हातात सत्ता आहे. मुठभर लोकांच्या नाव तुम्हाला माहिती आहे, अडाणी, अंबानी, टाटा, किर्लोस्कर, बिर्ला हे मोजके लोक आहेत ज्यांच्या हातात पूर्ण उद्योगाची सत्ता आहे. आणि असं समजा की तेच आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालवतात. समजलं तुम्हाला? इथे खाजगी लोक, अभी मैंने जितने भी नाम लिए हैं तो सारे
कैपिटलिस्ट इकोनॉमी में आते हैं, है ना। यहाँ गवर्नमेंट कंट्रोल करेगी सारे बिजनेस पे, चाहे वो गुड्स का प्रोडक्शन हो या सर्विसेज का प्रोडक्शन हो, उसमें कंट्रोल कौन करेगा? मैनेजमेंट ऑफ कंट्रोल गवर्नमेंट करेगी। यहाँ पे दोनों समजलं, हे झालं उत्पादक साधनांच्या नुसार। आता उत्पादनाची साधनं कोणची? उत्पादनाची साधने कोणती? लँड, लेबर, कॅपिटल एंड इंटरप्रेट, बरोबर। ये चार घटक आहेत उत्पादन साधनांचे, बरोबर। आणि दुसरा आहे विकासाच्या अवस्थेनुसार, विकासाच्या जैसे जैसे डेवलप होगा उस हिसाब से उसके टाइप होंगे। जैसा पहला टाइप है, पहले विकसित, दूसरा विकसनशील, बरोबर आहे। आता विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय होते? डेव्हलप कंट्री, डेव्हलप इकॉनॉमी अँड डेव्हलपिंग इकॉनॉमी, डेव्हलप इकॉनॉमी अँड डेव्हलपिंग इकॉनॉमी। आता विकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? दरडोई उत्पन्नाचं उच्च प्रमाण असतं, पर कॅपिटा इनकम हाय होता है। पर कॅपिटा इनकम का हाय होता है? डेव्हलप इकॉनॉमी। आणि औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन, दळणवळण, बरोबर, जन्म आणि मृत्यूचं घटतं प्रमाण, डेथ रेट एंड बर्थ रेट, या क्या होता है? कम होता है। किसमें? डेव्हलप इकॉनॉमी। तिथे विकासाचा दर उच्च असतो विकसित इकॉनॉमी। जसं तुम्ही यूके पाहिलं असेल, USA पाहिलं असेल, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हे काय विकसित देशाच्या गटामध्ये होतो, कारण इथे विकास तुम्हाला आपल्या देशाच्या तुलनेत खूप जास्त झालेला दिसून येतो, बरोबर आहे का? आपण डेव्हलप कंट्री म्हणतो, कोणाला म्हणतो? अमेरिका आहे म्हणतो ना, UK आहे, उसके बाद जर्मनी है, फ्रांस है, ऑस्ट्रेलिया है, फ्रांस, ये डेव्हलप कंट्री आहे। तिथे विकासाचा दर जास्त असतो, तिथं साक्षरतेचं प्रमाण जास्त असतं, औद्योगिकरण जास्त झालेलं असतं, है ना। वहाँ इंडस्ट्री आपको ज़्यादा देखने को मिलेगी, है ना। इंडस्ट्री की ग्रोथ वहाँ हाय है एज कम्पेयर टू इंडिया, है ना। तर हे सर्व विकसित देश आहे, विकसित अर्थव्यवस्था म्हणतात त्याला। आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय? डेव्हलपिंग इकॉनॉमी, जिथे पर कॅपिटा इनकम कमी, पर कॅपिटा इनकम जहाँ कम है, जहाँ लिटरेसी हाई रहेगी या लो रहेगी? मीडियम, है ना। जसं केरळ म्हणतो आपण उच्च शिक्षित राज्य आहे, म्हणजे जिथं सर्वात जास्त साक्षरता तुम्हाला कुठं पाहायला भेटेल तर केरळ। तर इथे साक्षरतेचं अल्प प्रमाण दिसेल तुम्हाला। त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीचा दर जास्त राहील, इथे कृषीला प्राबल्य राहतं। देखो मैंने पढ़ा है, मुझे समझ रहा चेहरे देख के कि बेटा मुझे 19 ईयर्स हो गए यहाँ, मैं यहाँ पढ़ा रहा हूँ, 19 वर्ष झाले मला इथे। तर तिला मैं डवलेलं माहीत आणि इथे जा मैं सीनियर से शुरुआत किया मैंने, है ना। शुरुआत में मैंने 8-9 साल सीनियर से, तो मुझे काफ़ी एक्सपीरियंस है। ऐसा नहीं है कि मैं न्यू तो मुझे चेहरे पढ़ना होता है। क्या है कि आप कुछ लोग जो साइंस वाले हैं उनको कुछ पल्ले ही नहीं पढ़ना, थोड़ा थोड़ा पल्ले पढ़ रहा है, मुझे समझ है, पर क्या करूँ, है कि नहीं। मैं कोशिश कर रहा हूँ ताकि आपको भी समजे की मराठीच्या हिशोबाने सरांशी बोललो होतो, आहे की नाही। त्याच्यामुळे तुम्हाला थोडी अडचण जाईल, पण कन्सेप्ट समजेगी। मैं क्या बोल रहा हूँ, पूरा तो नहीं समजेगा, कन्सेप्ट समजेगी, तो कन्सेप्टच शिकायचं आहे, बाकी काय नाही। तर विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आताच बोललो मी की दरडोई उत्पन्नाचं अल्प प्रमाण असतं, साक्षरतेचं प्रमाण कमी असतं, त्याचबरोबर इथे जन्मदर मृत्यूदर अल्प असतो आणि लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो, लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो। आणि इथे कृषीला प्राबल्य मीन्स या ॲग्रिकल्चर या मेन फॅक्टर राहतात।
या ॲग्रिकल्चर कृषी मेन फॅक्टर राहतं, कारण की भारतामध्ये सर्वात जास्त आम्ही कृषीप्रधान देश म्हणतो भारताला, बरोबर आहे का? भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील जवळपास 70% लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे असं नेहमी म्हणतो आम्ही. म्हणजे कृषीचं प्राबल्य असल्याचं दिसून येतं, बरोबर आहे. तर यामध्ये भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका इत्यादी देश विकसनशील देशामध्ये मोडतात. हे देश काय करतात? विकासाच्या दिशेने सतत प्रयत्न करतात. विकासाच्या दिशेने सतत प्रयत्न करतात. त्यामुळे या देशांना अविकसित किंवा अल्प विकसित म्हणता येणार नाही. त्यांना विकसनशील देश म्हणावं लागेल किंवा विकासोन्मुख देश म्हणता येईल. समजलं का तुम्हाला? हे त्याला अविकसित किंवा अल्पविकसित म्हणता येणार नाही. त्याला डेव्हलपिंग कंट्रीज म्हणावं लागेल किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणावं लागेल, है ना? अंडर डेव्हलप हे झालं अर्थव्यवस्थेचे प्रकार. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणकोणते, व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते आहे आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते. आता पहिलं क्षेत्र आहे प्राथमिक क्षेत्र, ज्याला आपण कृषी क्षेत्र असं संबोधतो, ॲग्रिकल्चर सेक्टर. दूसरा है इंडस्ट्रियल सेक्टर. तीसरा है सर्विस सेक्टर, बरोबर. मी आणखी 4 आणि 5 आहे, मी त्याच्यात जास्त खुला शिरत नाही, मैं डीप नहीं जाऊँगा. जो मेन है ना उनके सेक्टर्स वो बता रहा हूँ. एग्रीकल्चर सेक्टर, दूसरा है इंडस्ट्रियल सेक्टर उद्योग क्षेत्र, आणि तिसरं सेवा क्षेत्र सर्विस सेक्टर. काय असतं? जो ॲग्रिकल्चर सेक्टर आहे कृषी क्षेत्र हे फार निसर्गावर अवलंबून, निसर्गाने ज्या ज्या संपत्ती निर्माण केलेल्या आहेत कृषीशी संलग्न असलेल्या पशुसंवर्धन, मत्स्यपालन वगैरे वगैरे है ना, खनिज आहे, जंगल संपत्ती आहे, हे कोणी निर्माण केलं? नेचर, निसर्गाने निर्माण केलं. त्याच्याशी संबंधित सर्व आपल्याला प्राथमिक क्षेत्रामध्ये बघायला मिळतं. म्हणजे जे निसर्गदत्त आम्हाला देणगी मिळाल्या, जंगल संपत्ती आहे, कृषी आहे, कृषीची संलग्न पशुसंवर्धन असेल, मत्स्यपालन असेल, है ना, खनिज आहे, ते आम्हाला इथून मिळालं. कुठून मिळाले? निसर्गाने निर्माण केलं. आणि सेवा क्षेत्रामध्ये काय असतं? सॉरी, उद्योग क्षेत्रामध्ये जे प्राथमिक क्षेत्रापासून मिळालेल्या वस्तू आहे त्याच्यावर प्रक्रिया करून एक नवीन वस्तू तयार केली जाते, हे उद्योग क्षेत्रामध्ये येतं. उद्योगामध्ये काय होतं कि जैसा ही रॉ मटेरियल मिलता है एग्रीकल्चर सेक्टर से हमको, हम उसमें प्रोसेस करके एक नई चीज बनाते हैं. ये कहाँ बनाएंगे हम लोग? इंडस्ट्री. ये सारा इंडस्ट्री में होता है. फिर इसमें इसके एग्जाम्पल्स देंगे तो यांचे कारखाने आहे, फॅक्टरी आहे, बांधकाम सेक्शन आहे, बांधकाम विभाग आहे, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे, है ना. हे याचे उदाहरणच आहे उद्योग क्षेत्राची उदाहरण. आता व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र मी सांगितलं. मला पहिलं सांगितलं प्राथमिक क्षेत्र, त्याला आपण कृषी क्षेत्र असंही म्हणतो. कृषी क्षेत्र समजलं का? दूसरे बाद में इंडस्ट्रियल सेक्टर, दूसरा. देन थर्ड है सर्विस सेक्टर. ये पहला है एग्रीकल्चर सेक्टर और दूसरा है इंडस्ट्री सेक्टर. इनको जोड़ने का काम कौन करता है? तो सर्विस सेक्टर. जोड़ण्याचं काम कोण करते? सेवा क्षेत्र करते. शेतीमध्ये उत्पादन झालं, ते उत्पादन कारखान्यापर्यंत कोणाला दळणवळणाची साधने लागेल, त्यासाठी सेवेचा वापर करावा लागेल, वस्तू तयार झाल्यानंतर त्याचं विभाजन करावं लागेल, डिस्ट्रीब्यूशन भी करना पड़ेगा ना. तो उसके लिए सर्विस सेक्टर ही इम्पोर्टेंट है. नंतर आहे
मालकीनुसार तर काय आहे? खाजगी क्षेत्र आहे. मालकीनुसार जर अर्थव्यवस्थेचं आपण विभाजन केलं तर काय होतं? पहिलं मालकी क्षेत्र आहे म्हणजे खाजगी क्षेत्र, दुसरं आहे सार्वजनिक क्षेत्र, तिसरं संयुक्त क्षेत्र और चौथा सहकारी क्षेत्र. तो सबसे पहले हम पढ़ेंगे पब्लिक सेक्टर, सार्वजनिक सेक्टर. मी माहिती सांगत आहे, मला डीपमध्ये जायचंच नाही म्हणजे एका तासामध्ये सर्व अर्थव्यवस्था होणार नाही. 40-41 त्याचे घटक आहेत है ना, कंटेंट है उनके, तो सारा पाठ पढ़ना 1 घंटे में नहीं होगा. तो सबसे पहले हम देखेंगे पब्लिक सेक्टर. अब पब्लिक सेक्टर में क्या होता है? गुड्स और सर्विसेज, इनका प्रोडक्शन कौन करता है? गवर्नमेंट का. कौन करता है? गवर्नमेंट ही ऐसे बिजनेस को रन करते हैं, वही इन पे कंट्रोल करते हैं और वही इसका मैनेजमेंट देखते हैं. इसका मैनेजमेंट कौन करेगा? गवर्नमेंट करेगा. मला काय म्हणायचं आहे की सार्वजनिक क्षेत्रामध्ये वस्तूचं उत्पादन, वस्तूचं उत्पादन कोण करतं? गव्हर्नमेंट. यावर गव्हर्नमेंटची मालकी असते, तेच याचं व्यवस्थापन करतात, तेच वस्तूचं उत्पादन करतात. प्राइवेट सेक्टर और प्राइवेट सेक्टर बोला जाता है, पब्लिक सेक्टर. उसके बाद है प्राइवेट सेक्टर. प्राइवेट सेक्टर में होता क्या है की जे भांडवलदार लोक असतात तेच वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतात, तेच व्यवसायाचं संचालन करतात, त्यांचं पूर्णतः व्यवसायावर नियंत्रण असतं. बरोबर आहे. पहिल्या पब्लिक सेक्टरमध्ये वस्तूच्या किमती बाजारभावाला करतात. डिमांड और सप्लाई का रूल लगेगा. जैसा मार्केट में डिमांड ज़्यादा है तो ये क्या करेंगे? सप्लाई कम कर देंगे ताकि इनकी प्राइस हाई. तो पब्लिक सेक्टर में जो प्राइजेस डिसाइड होती है वो मार्केट के हिसाब से डिसाइड होती है कि भाई जैसे ही डिमांड ज़्यादा रहेगी तो सप्लाई कम कर दो ताकि आपकी गुड्स की प्राइस या सर्विस की प्राइस हाई. समझ रहे हैं? प्राइवेट सेक्टर में थोड़ा निकल जाता है दिमाग से क्योंकि मी कसं सगळं भरून आलो, एकदम सगळं भरून आलो काढायचं, पण इतक्या कमी वेळात निघत नाही. म्हणून म्हटलं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारचं नियंत्रण असतं आणि खाजगी क्षेत्रामध्ये भांडवलदार लोकांचं त्यावर नियंत्रण असतं, तेच वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतात आणि इथे घटक किमतीनुसार वस्तूच्या किमती ठरतात. घटक किमतीनुसार. आता घटक म्हणजे काय? फैक्टर मीन्स क्या? तो मैंने पहले ही बताया आपको कि प्रोडक्शन के 4 फैक्टर्स हैं. पहला है लैंड, लेबर, कैपिटल एंड मटेरियल. ये 4 फैक्टर हैं. इसके हिसाब से यहाँ प्राइवेट सेक्टर में आपकी गुड्स की प्राइस डिसाइड होती है. इसके बाद में जॉइंट सेक्टर, और यह जॉइंट सेक्टर में होता क्या है? गवर्नमेंट और दूसरा प्राइवेट, इन दोनों का मिलाप होता है. ये दोनों गुड्स और सर्विसेज प्रोड्यूस करते हैं, वही बिजनेस रन करते हैं, उन्हीं का बिजनेस में कंट्रोल होता है. मला जास्त सांगायचं नाही, शॉर्टमध्ये समजलं असेल की जॉइंट सेक्टर में होता क्या है? गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर मीन्स पब्लिक सेक्टर और प्राइवेट सेक्टर, इन दोनों का मिलाप होता है. दोनों मिला के गुड्स और सर्विसेज प्रोड्यूस करते हैं, है ना. ये जॉइंट सेक्टर. उसके बाद में कोऑपरेटिव सेक्टर. कोऑपरेटिव सेक्टर क्या होता है? ये सेक्टर में आप 2-4 लोग मिलके एक इंडस्ट्री फॉर्म कर सकते हो, उसको चला सकते हो. मैं एग्जांपल ले रहा हूँ कि भाई हम 10 लोग मिलके एक इंडस्ट्री शुरू कर लें, है ना. तो ये लाएगा 1 लाख कैपिटल, ये लाएगा 1 लाख, ये लाएगी 10 लाख, है ना.
ऐसे मिलके हम क्या करेंगे, फैक्ट्री शुरू करेंगे, इंडस्ट्री शुरू करेंगे। कोऑपरेटिव सेक्टर में होता क्या है, भले ही आप कैपिटल कितना भी हो, आपको यदि इलेक्शन करना है तो उसमें एक ही वोटिंग का पावर रहता है। म्हणजे तुम्ही भांडवल कितीही आणलं तरी एक व्यक्ती एक मत या तत्वानुसार हे सहकारी क्षेत्र चालतं. या सहकारी क्षेत्राचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना सेवा प्रदान करणे हा असतो. हमारे जो भी सदस्य हैं, जो मेंबर हैं, उनको सर्विस प्रोवाइड करना एक कोऑपरेटिव सेक्टर का मोटो रहता है ना. यहाँ प्रॉफिट अर्न करना ये इनका मोटो नहीं, ये हमारे जितने भी मेंबर्स हैं उनको सर्विस प्रोवाइड करना ये उनका मेन मोटो रहता है. हे झालं थोडी माहिती अर्थव्यवस्थेबद्दल. आणि आता अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. तर पहिला आहे ते बेटा तुम्ही पुस्तकातून वाचा, फक्त मी तुम्हाला काय असतं म्हणजे घेऊ शकता, नोट्सच आहे मी काढलेले, काही वेगळं नाही आहे की नाही. आणि शॉर्टमध्ये आहे एकदम. काय असतं की उत्पन्नाचा व दरडोई उत्पन्नाचा वाढीचा दर कमी असतो. काय असतं, इनकम और पर कैपिटा इनकम, इनका जो ग्रोथ रेट है वो काफ़ी कम है. कि 1950 और 1980 में जब हमने जीडीपी ग्रोथ रेट जब देखा हमने तो 3.5, 1950 to 1980 हमारा जीडीपी का ग्रोथ रेट 3.5 था. और हमारा पर कैपिटा ग्रोथ रेट था 1.3, 1950 to 1980 इनके बीच में. आणि इसी को जो 1950 और 1980 में जो हमारा जीडीपी का जो ग्रोथ रेट था 3.5, उसी को हिंदू वृद्धि दर कहा जाता है. हिंदू वृद्धि दर असं म्हटलं जातं. नंतर 2006-07 मध्ये आपला उत्पन्न वाढीचा दर सर्वात अधिक म्हणजे 9.7 इतका असल्याचं दिसून येईल. 2006 और 7 में हमारा जीडीपी का ग्रोथ रेट सबसे हाई था और वो था 9.7. ठीक है. नेक्स्ट सर, 1995 पासून आपली आर्थिक लेवल चालू झाली असं म्हणतात ना भारतामध्ये. 1991 पासून आर्थिक सुधारणा म्हणजे त्या दुसऱ्या विदेशातल्या कंपन्यांच्या गाड्या वगैरे हे जे काही प्रकार आहेत, मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात ना. मी ते सांगितलं 1991 पासून मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण सुधारलं गेलं, स्वीकारलं गेलं की नाही. 91 म्हणतो मी, 95 म्हणतो, पण एकदा पाहून म्हणजे आहे जे म्हणते तुझं चुकीचं नाही. 1991 पासून आर्थिक सुधारणा झाल्या, त्यापासून मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं की नाही. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. नंतर अर्थव्यवस्थित क्षेत्र नियम, सेक्टर के हिसाब से इनके फिगर्स देखने हैं. म्हणजे अर्थव्यवस्थित क्षेत्र निहाय आकडेवारी बघायची आहे. तर आपण 3 सेक्टरमध्ये अर्थव्यवस्थेला डिवाइड केलं. इथे काही अडचण असल्या तर बोलता येतं ना, बोलण्याला पैसे लागत नाही. मी अर्थव्यवस्थेला, ही अर्थव्यवस्था आहे, याला 3 भागांमध्ये मी विभाजित करतो. पहिलं कृषी, दुसरं उद्योग आणि तिसरं सेवा क्षेत्र. आता इथे जीडीपी किती होता आणि कामगार किती होते. एकूण लोकसंख्येच्या 16% लोक, एकूण लोकसंख्येच्या 46% टोटल पॉपुलेशन जो हमारा है उनमें से 46% लोग एग्रीकल्चर सेक्टर पे डिपेंड है ना. देन इंडस्ट्रियल सेक्टर में 22% है और सर्विस
पे 32% लोक डिपेंड म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 46% लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि 22% लोक उद्योग क्षेत्रावर अवलंबून आणि 32% लोक सेवा क्षेत्रावर अवलंबून. मग या क्षेत्राचा जीडीपी मध्ये वाटा किती, हिस्सा किती है ना. अब इतने लोग डिपेंड है एग्रीकल्चर पे, तो जीडीपी में भी उनका रेशियो भी ज्यादा होना चाहिए, नहीं होना चाहिए. तो उनका रेशियो है 16%. उनका रेशियो है 16% और इंडस्ट्री सेक्टर का है 21%. चल तो व्हायला नको, सॉरी 21 मतलब 31 है और यहाँ है 52%. नाही समजलं काही अडचण असेल सांगा ना, काही चुकलं असेल सर कृषी क्षेत्राचं तुम्ही 61 म्हटलं आणि 16 16 पडत आहे. हां हेडफोन पडत आहे. त्यामुळे लावायचं नाही पण सर्व करायला सांगितलं आपल्याला सवय झालं बरोबर जमलं अर्थव्यवस्थेला 3 भागांमध्ये मी डिवाइड केलं. ॲग्रिकल्चर, सर्व काय आहे, एकूण लोकसंख्येच्या 46% लोक सर एखादी जीडीपीची कन्सेप्ट मी याच्यावर घेणारच होतो. आता सांगून देऊ. मग ते सांगताना जीडीपी सांगायचं आहे, जीएनपी सांगायचं आहे, एनएनपी सांगायचं आहे, म्हणून मी थांबलो. ये मुझे जीडीपी क्या है ये बताने के लिए मैंने सामने का चैप्टर रखा है आपके लिए. उसमें सारी कंसेप्ट जीडीपी क्या है, जीएनपी क्या है, एनएनपी क्या है ना, ये आपको थोड़ा डिटेल्स में बताऊंगा. उसके बाद ग्रीन जीडीपी क्या है वो थोड़ा सा बताऊंगा. तो ये है एकूण लोकसंख्येच्या 46% लोक कृषीवर अवलंबून आहे, ॲग्रिकल्चरवर अवलंबून आहे आणि 22% लोक उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे आणि 32% लोक सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. मग या क्षेत्राचा कृषीमध्ये वाटा किती? आता 46% लोक काम करत आहे कृषीवर, मग त्याचा जीडीपी मध्ये हिस्साही जास्त पाहिजे, पण तो हिस्सा किती आहे? नंतर उद्योगामध्ये 31% आणि सेवा क्षेत्रामध्ये 52%. तुम्हाला असं दिसेल की सेवा क्षेत्रामध्ये यांचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं आणि उद्योग क्षेत्रामध्ये हे स्थिर असण्याचं दिसून येतं. सेवा क्षेत्राचं प्रमाण हळूहळू वाढतं. आम्ही आमच्या देशाला कृषीप्रधान देश समजलं म्हणजे आमच्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 70% लोक तर कृषीवर अवलंबून असते, पण त्यांचा जीडीपी मध्ये वाटा अत्यंत कमी आहे. आणि आम्ही दुसरा क्रमांक देतो, दुसरा नंबर देतो उद्योग क्षेत्राला, आम्ही त्याला निम्न समजतो. पहिलं महत्व देतो आम्ही कृषीला, पण त्याचा जीडीपी मध्ये वाटा किती एकदम अत्यल्प आणि उद्योग क्षेत्राला आम्ही गौण समजतो, सेकेंडरी समझते हम उसको, पर उसका जो हिस्सा है इकोनॉमी में वो कैसा है, मतलब ठीक ठाक है. और जो सर्विस सेक्टर है उनका जीडीपी में हिस्सा ज़्यादा है ना. हे झालं अर्थव्यवस्थे क्षेत्रनिहाय. आता वैशिष्ट्य मी फक्त आर्थिक विषमता काय, आर्थिक विषमता काय असतं हे सांगून देतो. काय झालं, आर्थिक विषमता तुमच्या सर्वांना लक्षात येतं की फार कमी लोकांकडे देशाचं खूप सारं उत्पन्न, मतलब 39% लोगों के पास में सिर्फ 5% ही नेट इनकम है. 39% लोगों के पास में 5% ही इनकम है और 8% जो अमीर लोगों की आप संख्या लोगे तो उनमें से 8% लोगों के पास में 46% क्या इनकम, म्हणजे
एकूण लोकसंख्येच्या 39% लोकांकडे फक्त 5% इन्कम आहे, उत्पन्न. आणि श्रीमंत लोकांची जर संख्या घेतली तर श्रीमंत लोकांच्या संख्येपैकी 8% लोकांकडे 46% देशाचं उत्पन्न आहे. त्याच्यामध्ये मी नाव घेतलं होतं अडानी, अंबानी, किर्लोस्कर, बिर्ला, नाव नाही घेतलं. हळूहळू अभ्यास हळूहळू शिका. हा ॲग्रिकल्चर जे मोटर वगैरे तयार करतात रे, ते किर्लोस्कर कंपनीचे असतात. किर्लोस्कर ठीक आहे. तर हे नावं आहे. तर 8% लोकांकडे 46% उत्पन्न आहे आणि 39% लोकांकडे फक्त 5% उत्पन्न आहे. नंतर लोकसंख्येचा विस्फोट. तुम्हाला माहीत असेल की लोकसंख्या सतत वाढत आहे आणि असं म्हटलं जातं की 1970 पासून आमच्या लोकसंख्या वाढीचा दर 20% पेक्षा जास्त राहतो. 20% सतत आमची लोकसंख्या वाढत आहे. आणि असं म्हणू की काही दिवसांनी लोकसंख्या वाढीच्या बाबतीत आमचा जगामध्ये पहिला क्रमांक, आता सध्या दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक कोणाचा आहे? चीन. पॉप्युलेशन के बारे में सबसे पहला नंबर लागता है चीन. देन सेकंड है हमारा नंबर. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी हा प्रकार आपल्या भारतामध्ये दिसून येतो. नंतर आता शब्द उच्चारला गरिबी आणि बेरोजगारी. तर लोकसंख्या जास्त आहे, सर्व लोकांना उद्योग मिळेल का? काम मिळेल का? नाही. मग लोक बिनकामी पडले राहील. आता बिनकामी आहे तर त्यांचं उत्पन्नही कमी राहील. उत्पन्न कमी त्याच्यामुळे दारिद्र्य राहील, बेरोजगारी वाढेल. हा प्रकार तुम्हाला अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतो. आता इथे नंतरचं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी. भांडवल निर्मितीचा दर कमी काय होतं? मी आधीच सांगितलं तुम्हाला की आपलं पर कॅपिटल इन्कम कसं आहे? कमी. पर कॅपिटल इन्कम कमी म्हणजे दरडोई उत्पन्न कमी. तर दरडोई उत्पन्न कमी तो बचत कमी, सेविंग भी कम रहेगी. अब सेविंग कम है तो इन्वेस्टमेंट भी कम रहेगा. अब इन्वेस्टमेंट कम रहेगा तो हमारा जो दूसरा है भांडवल निर्मितीचा दर कसा राहील? कमी आहे. भांडवल निर्मितीचा दर कमी का राहील? याचं कारण असं की आमचं दरडोई उत्पन्न कमी आहे. दरडोई उत्पन्न कमी म्हणून आमची बचतही कमी आहे. आणि बचत कमी झाली की काय होतं? गुंतवणूकही कमी होते. आणि गुंतवणूक कमी झाली काय होतं? भांडवल निर्मितीचा दर दिसल्याचं दिसून येतं. नंतर औद्योगिकरणाचा अभाव दिसून येतो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. यदि आपने देखा होगा चीन और भारत, चीन आणि भारत एकाच दशकामध्ये स्वतंत्र झाले. एकाच दशकात स्वतंत्र झाले. पण चीनचा विकास हा किती झाला? मोबाईलमध्ये घ्या किंवा घरातल्या कोणत्याही वस्तूबद्दल घ्या, मेड इन चायना, मेड इन चायना, मेड इन इंडिया दिसते का तुम्हाला कुठे? फार कमी दिसते. म्हणजे इतका विकास चीनने केला. म्हणजे यावरून असं दिसून येतं की आपल्या देशामध्ये औद्योगिकरणाचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतर आहे पायाभूत सुविधांचा अभाव. ज्या पायाभूत बेसिक जो सुविधा चाहिए आपको है ना, बेसिक फॅसिलिटी जो चाहिए वो आहे नाही हमारे पास. मी पहा आजही भारताचे असे काही गावं आहेत जिथं आजपर्यंत रोड नाही, जिथे रेल्वे गेलेल्या नाही, जिथे बंदरे नाही है ना. तर या पायाभूत सुविधांचा भारतामध्ये अभाव असल्याचं तुम्हाला दिसून येतं. नंतर आहे तंत्रज्ञानाचा कमी दर. की आमच्या देशामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते निकृष्ट दर्जाचं म्हणता येईल की निकृष्ट दर्जाचं तंत्रज्ञान वापरलं जातं. यामुळे होतं काय की प्रति हेक्टरी तुमचं उत्पादन कमी होतं. प्रति हेक्टरी तुमचं उत्पादन कमी होतं आणि प्रति कामगाराची उत्पादकताही कमी होते. कारण निकृष्ट दर्जाचं तंत्रज्ञान वापरा तर तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल का? अरे यदि आपने
टेक्नोलॉजी लो कैटेगरी की यूज़ की तो आपको प्रोडक्शन ज़्यादा नहीं मिलेगा। प्रोडक्शन ज़्यादा नहीं मिलेगा तो इनकम भी देखने को नहीं मिलेगा। यदि आप नेशनल इनकम काउंट करते हो तो उसमें ऐसा लगेगा आपको कि आपका नेशनल इनकम एज कम्पेयर टू अदर कंट्री, उनके हिसाब से आपका क्या नेशनल इनकम कम दिखेगा, राष्ट्रीय उत्पन्न कमी दिसेल। याचं कारण हे इथं तंत्रज्ञान जे वापरलं जातं ते खालच्या दर्जाचं वापरलं जातं। आता आम्ही जे कृषी क्षेत्र वापरतो, कृषी क्षेत्रामध्ये काय असतं? कृषी, दुसरं आहे वन उत्पादन आणि मासेमारी। कृषी आणि वन उत्पादन याचं GDP मध्ये असलेलं प्रमाण हे खूप कमी असल्याचं दिसून येतं। मासेमारी याचं GDP मध्ये प्रमाण स्थिर आहे, ते वाढलंही नाही आणि कमी नाही झालं। पण कृषी आणि वन उद्योग जे आहे यामध्ये सतत घट असल्याचं दिसून येतं। आता हे झाले वैशिष्ट्ये, जास्त डीपमध्ये गेलो नाही, पण थोडंफार काही समजलं का? म्हणजे काही तर लक्षात आलं असेल तर समोर जातं, नाही तर समोर जातं। म्हणजे जबरदस्तीचं नाही, समजलं असेल तरच समोर जायचं, नाही तर काही अर्थ नाही। मी काय झालं त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम आहे। काय झालं की सर्वात आधी दादाभाई नौरोजी यांनी 1967 आणि 68 मध्ये, सबसे पहले दादाभाई नौरोजी 1967 और 1968 नेशनल इनकम काउंट करने की कोशिश की कि हमारा नेशनल इनकम है क्या? तो उनको ऐसा लगा कि हमारा टोटल नेशनल इनकम 340 करोड़ है, 340 करोड़ था तेव्हा 1967 मध्ये त्यांना असं लक्षात आलं की आपलं राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी। मग त्यामध्ये दरडोई उत्पन्न किती? तर 20 रुपये दरडोई, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न किती? दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न किती? तर 20 रुपये असल्याचं दिसून आलं। दादाभाई नौरोजींनी अर्थव्यवस्थेला 2 भागामध्ये विभाजित केलं। पहिलं कृषी क्षेत्र, कृषी विभाग आणि गैर कृषी विभाग यांनी दादाभाई नौरोजींनी अर्थव्यवस्थेला 2 विभागांमध्ये विभाजित केलं, कृषी आणि गैर कृषी। गैर कृषीमध्ये उद्योगाला, सेवा, कृषीमध्ये ज्याही निसर्गदत्त देणगी आहे त्या सगळ्या कृषीमध्ये अंतर्भूत आहे। समजलं का? तर दादाभाई नौरोजींनी 1967 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्याचा प्रयत्न केला, पण याला असं म्हटलं जातं की ही वैज्ञानिक पद्धत नाही, ही वैज्ञानिक पद्धत नाही। पण त्याला आधार नव्हता, कुठलाही आधार नसल्यामुळे याला वैज्ञानिक पद्धत म्हटल्या गेली नाही। त्याच्यानंतर विल्यम डिग्बी आहे यांनी 1997-98 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना राष्ट्रीय उत्पन्न 390 कोटी असल्याचं आढळून आलं आणि दरडोई उत्पन्न त्यांना फक्त 17 रुपये असल्याचं आढळून आलं। दरडोई उत्पन्न फक्त 17, कारण लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होतं। अब पर कैपिटा इनकम कैसा कैलकुलेट करते हो आप? पर कैपिटा इनकम कैसे कैलकुलेट करते हो? टोटल पॉपुलेशन को, टोटल सॉरी नेशनल जो हमारा इनकम है उसको टोटल पॉपुलेशन में डिवाइड कर देंगे। जो हमारा नेशनल टोटल इनकम है, नेशनल इनकम, उसको टोटल पॉपुलेशन से डिवाइड करोगे तो पर कैपिटा इनकम मिलेगा आपको, दरडोई उत्पन्न सापडेल। एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता तुम्हाला काय सापडतं? दरडोई उत्पन्न सापडतं। तर विल्यम डिग्बी यांनी 17 रुपये दरडोई उत्पन्न असल्याचं दिसून आलं। त्यानंतर फिंडले शिराज, त्यानंतर आहे फिंडले शिराज, त्यांनी 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं, फिंडले शिराज। आणि तेव्हा त्यांना 1942 मीन्स 1942 करोड़ हमारा नेशनल इनकम है
ऐसा उन्होंने इन्होंने सिराज में, और उनका पर कॅपिटा इन्कम था 80 रुपीज, म्हणजे दरडोई उत्पन्न किती होतं 80 रुपये असल्याचं त्यांना निदर्शनास आलं. त्यानंतर डॉक्टर VKR वीरा, डॉक्टर VKR वीरा यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. तेव्हा यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी 1931, 1931 और 1932 या 2 वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. तेव्हा त्यांच्या असं निदर्शनात आलं की आमच्याकडे 1698 कोटी रुपये आमचं राष्ट्रीय उत्पन्न होतं. नेशनल इनकम कितना था हमारा 1689 करोड़ हमारा नेशनल इनकम था, और हमारा पर कॅपिटा इनकम था 63 रुपीज, म्हणजे दरडोई उत्पन्न आमचं 63 रुपये. हे डॉक्टर VKR वीरा यांनी जे उत्पन्न मोजलं त्याला वैज्ञानिक पद्धत म्हणून मान्यता दिली. त्यांनी आधार घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली, त्यामुळे याला वैज्ञानिक पद्धत असं म्हटल्या जातं. नंतर RC देसाई आहे, आणि 1930 आणि 31 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली. तेव्हा आमचं एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न 2809 कोटी असल्याचं त्यांना निदर्शनास आलं, आणि तेव्हाचं दरडोई उत्पन्न 72 रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणी RC देसाई हे स्वातंत्र्यापूर्वीचे लोक आहेत. जब हमारा देश आज़ाद नहीं हुआ था तब भी नेशनल इनकम काउंट किया गया था, है ना. आमचा देश स्वतंत्र होण्याआधी हे जे लोक सांगितले मी आता, यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करणं सुरू केलं होतं. त्यानंतर आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली, राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी स्थापन करण्यात आली. त्याची स्थापना 4 ऑगस्ट 1949 मध्ये झाली. आता हे सगळं थेरी आहे, ते तुम्हाला सांगू का ओघोघाने की 4 ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केली, आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर PC महालनोबिस होते. हे सगळं तुम्ही एकदा बघून घ्या, कमिटी आहे. मी ज्या मेन जे आहे कन्सेप्ट त्या सांगतो. सगळ्यात आधी तुम्ही विचारलं होतं GDP ना. GDP मध्ये काय होतं? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, है ना, GDP. दोन मिनिटं पहा, काही अडचण असेल तर विचारा. GDP, G for gross, D for domestic, P for product. ग्रॉस डोमेस्टिक, स्थूल देशांतर्गत उत्पन्न, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. हे GDP समजताना GDP जर तुम्हाला समजायचं असेल तर हे झालं, हा झाला भारत, या काय झालं सीमा. या सीमेच्या अंतर्गत जे वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं, वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं, त्यांच्या अंतिम मूल्यात देशांतर्गत होणारं उत्पादन समजतं. स्थूल देशांतर्गत उत्पादन काय होतं? GDP म्हणजे
देशाच्या अंतर्गत होणारं वस्तू आणि सेवा, ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्याचं अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. मग त्या कंपन्या परकीय असो की भारतीय, इंग्लिश मीडियम में चलना, हमारी जो बाउंड्रीज है इंडिया की जो बाउंड्रीज, इंडिया के अंदर जितने भी गुड्स और सर्विसेज है ना, उनका वैल्यू मानेगी. फिर चाहे वो इंडियन कंपनीज हो या फॉरेन की कंपनी, वो इंडिया में गुड्स प्रोड्यूस करते हैं ना. मला काय म्हणायचं आहे, देशाच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं त्याला जीडीपी असं म्हटलं जातं, त्यांच्या अंतिम मूल्याला. यामध्ये काय, भारतीय कंपन्या भारतात वस्तूचं उत्पादन करेल आणि बाहेरून आलेल्या कंपन्या काय करेल, भारतात वस्तूचं उत्पादन करेल. आपल्याला फक्त जीडीपी पाहिजे, उत्पादन पाहिजे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पाहिजे. फक्त इथे सीमा लक्षात घ्यायच्या. यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की तुमची अंतर्गत शक्ती किती आहे, देशाची शक्ती किती आहे, आमच्या भारतामध्ये किती वस्तूंचं उत्पादन होतं हे तुम्हाला इथून समजतं. इथून अंतर्गत शक्ती किती आहे तुमची ते तुमच्या इथं लक्षात येतं. नंतर तुमचं GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इथे नागरिक लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. नागरिक, इथे तुम्हाला नागरिक लक्षात घ्यावं लागेल. मग तो भारतात असो की विदेशात असो, तो राष्ट्रीय उत्पन्न कमवण्यामध्ये हातभार होतो. भारतात राहणारी लोक भारतात तर उत्पन्न कमवेलच, पण भारतातून परदेशात जाणारे जे लोक आहेत तेही उत्पन्न कमवत असेल, त्याची मोजणी आम्ही आमच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. त्याची मोजणी आम्ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. यावरून आमची बाह्य शक्ती किती आहे हे आम्हाला समजतं. म्हणजे आम्ही आमचे किती लोक परदेशामध्ये गेले आणि उत्पन्न करून राहिले हे इथून समजतं. GNP, तुमची बाह्य शक्ती किती आहे हे समजतं. नेक्स्ट आहे NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, यदि आपको एनडीपी कैलकुलेट करना है तो क्या करना पड़ेगा आपको, जो जीडीपी है उसमें से आपको डेप्रिसिएशन माइनस करना पड़ेगा. डेप्रिसिएशन आपको लेस करना पड़ेगा, माइनस करना पड़ेगा. अब डेप्रिसिएशन है क्या ये मैं आपको बता देता हूँ. नहीं, मला समोर चालू करायचं नाही. जीडीपी समजलं का, म्हणजे वरवर नको, जर समजलं असेल तरच अर्थ आहे, अदरवाईज समोर जाऊन काही अर्थ नाही. आणि मला माहीत आहे, मी बेटा MPSC UPSCचे प्रत्येक एक्झाम दिले होते. इथे MPSC UPSCच्या जेवढ्याही परीक्षा होते ना, सरांना विचारून त्याच्यानंतर सरांना बाकी लोक आम्हीच अरेंज करतो. आम्हाला माहीत आहे की तुम्ही साधे आले, तुम्ही अभ्यास करूनच इथे आले आणि कॉम्पिटिटिव्ह फील्ड कोण निवडते, ज्याच्यामध्ये अभ्यासाची रुची आहे. प्रत्येक जण या फील्डमध्ये येते का, याच्यामध्ये डीप स्टडी पाहिजे. इथे कोणीही टिकू शकत नाही. आमच्या तुमच्यासारखा फक्त 35%, 40% आणि 50% मला टिकते काही आहे स्पर्धा परीक्षेमध्ये नाही. याच्यामध्ये डीप स्टडी पाहिजे. तुमच्यामध्ये ती गोष्ट आहे म्हणून तुम्ही इथे बसता. समजलं का, तुमच्यामध्ये ती ताकद आहे कॉम्पिटिटिव्ह स्टडी करण्याची, म्हणून तुम्ही इथे बसले. पण मला अपेक्षित आहे की तुम्ही अभ्यास करूनच बसले, कोणी बिना अभ्यासाने इथं बसलाच नाही. त्याच्यामुळे सगळंच तुम्हाला माहिती आहे. फक्त मला काय करायचं आहे, पॉलिश करायचं. मला काय म्हणायचं आहे, जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही मग मी सांगो किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करा,
जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समोर चालायचं नाही. कारण कन्सेप्ट समजली तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजतं, असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. तर GDP समजलं असेल, नसेल समजलं तर तुम्ही विचारू शकता. GNP काय ते विचारू शकता, नाही समजलं विचारू शकता. बेटा चेहरे समजते मी, आता तू सांगत विचारलं समजणार नाही. तर मला सांगितलं मला अनुभव आहे की चेहरे मला सांगू शकतो. घे, तू डाऊट होता म्हणून विचारलं. कितना समय हो गया? लेवल 50 हो गए. 2-4 मिनट जाना हो जाओ, जिनको जाना जा सकते हो, जाओ जिनको जाना है. अब मुझे थोड़ी पता है मैं थांबून जाऊ इथे. नाही जाओ. जायच्या आधी मला 2 मिनिटं बाबा, 1-2 मिनिटं सांगू फक्त, घेऊन घ्यावं चालेल, जास्त वेळ घेत नाही. मला कोंबून खूप आलं म्हटलं, मी सुरुवातीला शब्द वापरला की कोंबून खूप आलं कसं बाहेर काढू, मला हे सुचत नाही, पण तरी सांगतो. बघा, मला NDP सांगायचं, फक्त शॉर्टमध्ये सांगतो. NDP काढताना आम्ही GDP कमवण्यासाठी आम्हाला काही खर्च करावा लागला असेल. मेंटेनन्स, उदाहरणार्थ एखाद्या तुम्ही जिम माहिती आहे ना, त्याच्यामध्ये वर्कआउट करता तुम्ही, त्याच्यामध्ये काय करावं लागेल, सुरुवातीला मशीन्स बसवावं लागेल, मग त्याचं मेंटेनन्स करावं लागेल, त्यासाठी खर्च करावा लागतो. तो खर्च ह्या GDP मधून मायनस करायचा, तर तुम्हाला काय मिळेल? NDP म्हणजे काय? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. नंतर NNP, नेट नेशनल प्रोडक्शन. यहाँ पे भी सेम कंडीशन दी है कि आप जो ग्रॉस नेशनल इनकम कमाने के लिए जो भी आप खर्च करते हो, है ना, वो यहाँ आपको माइनस करना पड़ेगा, तो आपको NNP मिलेगा. आता नंतर दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम कॅल्क्युलेट कसं केलं जातं ते तुम्हाला सांगितलं की टोटल नॅशनलच्या इन्कमला टोटल पॉप्युलेशनने डिवाइड केल्यानंतर पर कॅपिटा इन्कम मिळतं. त्यानंतर छोटंसं राहिलं, छोटीशी कन्सेप्ट आहे, क्रय शक्ती समानता. क्रय शक्ती समानता, ज्याला पर्चेसिंग पॉवर इक्वालिटी असं म्हणतो, ते आपण पाहू. काय असतं, सध्या डॉलरचा रेट किती आहे? 75. समजलं सर? आपलं युनिव्हर्सल करन्सी कोणती आहे आता सध्या? युनिव्हर्सल करन्सी कोणती देशाची करन्सी वापरत? आता रुबल म्हणून की डॉलर म्हणून मान्यता कोणाला आहे? कारण डॉलर आता नाही राहिले, रशियन म्हणतं का? नाही, सध्या डॉलरला हे आहे ना. आता $1, 1 मिनिट फक्त समजून घ्या, हे विनिमय दर. हा काय विनिमय दर? $1 इज इक्वल टू 75 इंडियन रुपी, है ना. ये हमारा एक्सचेंज रेट आज के कंडीशन है ना. मुझे बताना क्या है, फॉर एग्जाम्पल हम कोई डेरी मिल्क चॉकलेट परचेस कर रहे हैं, एक हमारा डेरी मिल्क चॉकलेट खरेदी करायचे, ते अमेरिकेला $1 एक चॉकलेट मिळते, बरोबर आहे का? अमेरिकेमध्ये एका चॉकलेटची किंमत $1 आणि आपल्या भारतामध्ये 10 रुपयामध्ये एक चॉकलेट मिळते, बरोबर आहे का? 10 रुपये कॅडबरी माहिती आहे का तुम्हाला? 10 रुपये एक चॉकलेट. आणि जर डॉलरचा हिशोब घेतला तर आम्हाला $1 म्हणजे 75 रुपये होतो. म्हणजे आम्ही एका किती चॉकलेट खरेदी करू शकतो? 7 मिनिमम. आणि जर आम्हाला 60 चॉकलेट खर्च करायचं असेल, खरेदी करायची असेल,
अमेरिकेमध्ये, तर मला किती डॉलर खर्च करावं लागेल? $60. बरोबर आहे का? मला काय सांगायचं ते, आमचा विनिमय दर $1 आहे आणि आमची क्रय शक्ती $60. काय समजलं काय नाही समजलं तर विचारा. नाही समजलं असेल मला काय म्हणायचं, $1 बरोबर 75 रुपये. एका डॉलरची भारत, जर भारतात किंमत किती आहे, आम्ही 70च गृहीत धरतो, जाऊ दे 75 आहे, 75 70 गृहीत धरतो, बरोबर. आणि अमेरिकेत जर आम्हाला एक कॅडबरी चॉकलेट घ्यायचं असलं छोटं, किती डॉलर खर्च करावे लागतात? $1. आणि आमच्या भारतामध्ये किती? 7. आमच्या भारतामध्ये किती? $10 खर्च करावे लागतात एक चॉकलेटसाठी. म्हणजे या $1च्या किमतीमध्ये आपण 7 चॉकलेट खरेदी करू शकतो भारतामध्ये. पण हेच $7 चॉकलेट जर आपण अमेरिकेत खरेदी करायचे असेल तर $60 म्हणजे खर्च करावा लागेल ना. म्हणजे आमचा विनिमय दर किती आहे? $1. विनिमय दर किती आहे? $1. पण आमची क्रय शक्ती किती आहे? पर्चेसिंग पॉवर किती आहे? 60. आम्ही $60 मध्ये जो अमेरिकेमध्ये खर्च करू शकतो तो आम्ही इथे एका डॉलरमध्ये खर्च करू शकतो, हे इथे सांगायचं आहे. आता ग्रीन जीडीपी काय? ग्रीन बस इथे संपून टाकतो ग्रीन जीडीपी. त्याच्यानंतर SDI आहे, आर्थिक वृद्धी आर्थिक विकास आहे. इंडियनची पॉप्युलेशन आहे 2011 मध्ये मोजली ते जाऊ द्या. फक्त ग्रीन जीडीपी काय? ग्रीन जीडीपी जाऊ द्या, तुम्ही इंटरेस्ट रेट नाही दिसून राहिले थांबून देऊ. मला वेळ आहे, मला दुसरं काम आहे. आमच्या बोर्डाची आज मार्क पाठवायची शेवटची तारीख आहे, पण मला काम आहे तरी म्हटलं 2 मिनिट आहे. ग्रीन जीडीपी काय? फक्त एकदा फिनिश करून टाकतो. काय समजा आमचा जीडीपी किती आहे? 100. फॉर एग्जाम्पल हमारा जीडीपी है 100 है ना, पण हा जीडीपी कमवण्यासाठी आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास केला ना. पर्यावरणाचा ऱ्हास केला, तो पर्यावरणाचा ऱ्हास आहे. ऱ्हास तो झाला 20 रुपये. 100 रुपये जीडीपी कमवण्यासाठी आम्ही पर्यावरणाचा 20 रुपयाचा ऱ्हास केला. आणि हा ऱ्हास भरून काढण्यासाठी आम्हाला खर्च किती आला? ऱ्हास भरून काढण्यासाठी खर्च आहे, भरण्याचा खर्च किती आला? 5 रुपये. मग आमची जीडीपी 100 म्हणता येईल का? किती राहील? याला म्हणतात ग्रीन जीडीपी. ग्रीन जीडीपी म्हणजे जीडीपी मधून जो पर्यावरणाचा ऱ्हास झाला, आणि तो ऱ्हास भरून काढण्यासाठी आम्ही काय केलं? खर्च केला. आम्ही तो ऱ्हास भरून काढण्यासाठी खर्च केला. तो जर वजा केला तर आम्हाला काय सांगितलं? ग्रीन जीडीपी, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन क्षमता. हे झालं. नंतर तुम्ही SDI मानव विकास निर्देशांक काय 1990 मध्ये SDI आपण सुरू केलं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तेव्हापासून आम्ही बघत आहोत. त्याचं जनक आहे महबूब अल हक आणि अमर्त्य सेन. पण अमर्त्य सेन हे महबूब अल हक नंतर आले, त्यामुळं SDIचा जनक कोणाला म्हणतात? महबूब अल हक. ते पाकिस्तानी अर्थतज्ञ होते, त्यांना SDIचा जनक असं म्हटलं जाईल. समजलं? मोकळी झालं की बरं वाटतं ना? सरांना सांगतो बेटा, 2 मिनिट सरांना Thank you.
दिसत आहे की आपली UPSC